आजपासून महिलांच्या खात्यामध्ये जानेवारीचा हप्ता जमा होणार. लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट. महिलांच्या खात्यामध्ये 26 जानेवारीच्या अगोदर सर्व पैसे जमा होणार. आज तारीख आहे 20 जानेवारी, 21 जानेवारी, 22 जानेवारी, 23 जानेवारी, 24 जानेवारी आणि 25 जानेवारी. 26 जानेवारीच्या अगोदर सर्व महिलांना पैसे मिळणार. जानेवारीच्या हप्त्याचं गिफ्ट सर्व महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार. नवीन वर्ष 2025चं हे गिफ्ट असणार आहे. सर्व महिलांच्या खात्यामध्ये आता हे पैसे वाटप होणार आहेत. वरून तातडीचे आदेश देण्यात आलेले आहेत की महिलांना पैसे वाटप करा. 26 जानेवारीच्या आधी सर्व पात्र बहिणींच्या खात्यामध्ये जानेवारीचा 7वा हप्ता जमा करा, असे वरून आदेश आलेले आहेत. त्यामुळे आता महिलांसाठी खुशखबर आहे. सर्वच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता जानेवारी महिन्याचा हप्ता जमा होणार आहे. नवीन वर्षाची महिलांना भेट मिळणार आहे. लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट. जानेवारीच्या हप्त्या संदर्भात या ठिकाणी खूप मोठी अपडेट समोर आलेली आहे. तर ती अपडेट अशी आहे की बघा, जानेवारीच्या हप्त्याची आता तारीख फिक्स झालेली आहे. या दिवशी मिळणार महिलांना पैसे. तर बघा, महिलांच्या खात्यामध्ये आजपासूनच पैसे जमा होणार आहेत आणि हे पैसे 26 जानेवारी पर्यंत जमा होणार आहेत. बघा, 26 जानेवारीच्या अगोदर महिलांच्या खात्यामध्ये सर्व पैसे या ठिकाणी जमा होणार आहेत. तसेच बघा, लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट. लाडकी बहीण योजनेची आता जानेवारी महिन्याच्या हप्त्याची तारीख फिक्स झालेली आहे. जानेवारीचा हप्ता आजपासून महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. सर्व लाडक्या बहिणींना पैसे मिळणार आहेत. कोणत्या जिल्ह्यात कधी वाटप होणार, संपूर्ण अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. या दिवशी मिळणार सर्व महिलांना पैसे. तसेच बघा, लाडक्या बहिणींना जानेवारी महिन्याचे पैसे मिळणार. तसेच लाडकी बहीण योजनेमधून या ठिकाणी बघा, आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून हा गिव्ह अवे करण्यात येत आहे लाडक्या बहिणींसाठी. बघा, पैठणी साडी गिव्ह अवे. ज्या दिवशी आपल्या मराठी अनिकेत या युट्यूब चॅनलवरती 1 लाख सबस्क्रायबर पूर्ण होतील, त्या दिवशी आपल्या चॅनलच्या माध्यमातून पैठणी साडीचं गिव्ह अवे करण्यात येणार आहे. पैठणी साडी वाटप करण्यात येणार आहे. तुमच्या ऍड्रेसवरती ही साडी पोस्टाच्या मार्फत पाठवण्यात येईल. यासाठी तुम्हाला सर्वांना चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचं आहे. ज्या दिवशी आपल्या चॅनलवरती 1 लाख सबस्क्रायबर पूर्ण होतील, त्याच दिवशी ही साडी मिळणार आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा, याच्यामध्ये पार्टिसिपेट करण्यासाठी तुम्हाला फक्त एक चांगली कमेंट करायची आहे. त्यानंतर आम्ही एक रॅन्डम कमेंट पिक करणार आहोत आणि लक्की विनरला ज्या दिवशी आपल्या युट्यूब चॅनलवरती 1 लाख सबस्क्रायबर पूर्ण होतील, त्याच दिवशी हे वितरण असणार आहे. ठीक आहे. आता बघा, लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट. पैसे वाटपची प्रक्रिया आजपासून सुरू होणार आहे. महिलांच्या खात्यामध्ये आजपासूनच पैसे जमा होणार आहेत. बघा, आज तारीख आहे या ठिकाणी बघा 20 जानेवारी. बघा, 20 जानेवारी आजचा हा पहिला दिवस असणार आहे. आज वार आहे बघा, सोमवार. या ठिकाणी लक्षामध्ये घ्या, आज वार आहे सोमवार. तारीख आहे 20. आजपासूनच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता जानेवारीचा हप्ता जमा होण्यास सुरुवात होणार आहे. लाखो महिलांच्या खात्यामध्ये आज पैसे जाणार आहेत. जवळपास 40 लाख ते 50 लाख बहिणींच्या खात्यामध्ये आज पैसे जमा होणार आहेत. ठीक आहे. त्यानंतर बघा, हे पैसे तुम्हाला जे मिळणार आहेत, हे सर्व पैसे टप्प्याटप्प्याने वाटप होणार आहे. बघा, हे वाटप पूर्ण 4 ते 5 दिवस या ठिकाणी हे वाटप चालणार आहे. सर्व महिलांच्या खात्यामध्ये आता 26 जानेवारीच्या अगोदर हा लाभ वितरित करण्यात येणार आहे. त्यानंतर उद्या तारीख आहे 21 जानेवारी. बघा, 21 जानेवारीला सुद्धा 40 लाख महिलांच्या खात्यामध्ये या ठिकाणी जानेवारीचा 7वा हप्ता जमा करण्यात येणार आहे. 21 जानेवारी वार आहे मंगळवार. बघा, मंगळवारी या ठिकाणी या महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत. मंगळवारी बँका सुद्धा चालू असतात, त्यामुळे कोणतीही अडचण येणार नाही पैसे तुमच्या खात्यामध्ये ट्रान्सफर करण्यामध्ये. ठीक आहे. त्यानंतर बघा, लाडकी बहीण योजना वाटपचा हा तिसरा दिवस असणार आहे. तिसरा दिवस असणार आहे 22 तारखेला. बघा, 22 तारखेला वार आहे बुधवार. तर बघा, बुधवारी सुद्धा लाखो महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत. बुधवारी जवळपास बघा 30 लाख माता बहिणींच्या खात्यामध्ये जानेवारी महिन्याचे पैसे जमा होणार आहेत, असं या ठिकाणी नियोजन करण्यात आलेलं आहे. सर्व महिलांना हा लाभ देण्यात येणार आहे. तिसरा दिवस असणार आहे 22 तारखेला. ठीक आहे. बघा, सर्व महिलांच्या खात्यामध्ये आता टप्प्याटप्प्याने हे पैशांचं वितरण होणार आहे. एकही महिला या योजनेपासून वंचित राहणार नाही. सर्व महिलांना हा लाभ मिळणार आहे. त्यानंतर बघा, पैसे वाटपचा जो 4था दिवस असणार आहे, तो 4था दिवस आहे 23 जानेवारीला. बघा, 23 तारखेला वार आहे गुरुवार. बघा, गुरुवारी सुद्धा लाखो माता बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे वाटप होणार आहे. महिलांच्या खात्यामध्ये लाडकी बहिणींच्या 7व्या हप्त्याचे म्हणजेच 7व्या हप्त्याचे जानेवारीचे 1500 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 23 तारखेला जमा होणार आहेत. हा 4था दिवस असणार आहे वाटपचा. या 4थ्या दिवशी सुद्धा बघा, ज्या महिलांना पहिल्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी आणि तिसऱ्या दिवशी पैसे मिळाले नव्हते, अशा महिलांना या 4थ्या दिवशी 100% पैसे मिळणार आहेत. आणि ज्या महिलांना 4थ्या दिवशी सुद्धा पैसे मिळणार नाहीत, अशा महिलांच्या खात्यामध्ये कधी पैसे जमा होणार, आता आपण त्याविषयी अपडेट जाणून घेऊया. तर या ठिकाणी बघा, लाडकी बहीण योजनेमध्ये जेवढ्या पण महिला पात्र आहेत, अशा सर्वच बहिणींना लाभ मिळणार आहे. त्यानंतर बघा, 5वा दिवस असणार आहे. या दिवशी सुद्धा लाखो माता बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत. या ठिकाणी बघा, हा जो 5वा दिवस असणार आहे, या दिवशी जवळपास 25 लाख, बघा, जवळपास 25 लाख बहिणींच्या खात्यामध्ये हे वाटप होणार आहे 5व्या दिवशी. ठीक आहे.
ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. 5वा दिवस आणि या दिवशी वार आहे शुक्रवार. बघा शुक्रवारी सुद्धा बँक वगैरे सर्व चालू असतात. तुम्ही कोणत्या बँकेचं अकाउंट दिलेलं आहे ते कमेंटमध्ये नक्की टाका. बघा ज्या महिलांना पहिल्या 4 दिवशी पैसे मिळणार नाही त्यांना या 5व्या दिवशी त्यांच्या खात्यामध्ये नक्कीच पैसे जमा होतील. ठीक आहे. त्यानंतर बघा 6वा दिवसाचा जो वाटप असणार आहे, अंतिम जे वाटप असणार आहे बघा, हा दिवस असणार आहे 6वा दिवस म्हणजेच 25 जानेवारी. बघा 25 जानेवारी वार आहे शनिवार. बघा शनिवारी सुद्धा तुमच्या खात्यामध्ये नक्कीच पैसे जमा होणार आहेत. कारण की या ठिकाणी बघा स्पष्टपणे माहिती मिळालेली आहे की 26 जानेवारीच्या अगोदर महायुती सरकार सर्व महिलांच्या खात्यामध्ये 7वा हप्ता जमा करणार आहे. म्हणजे 25 जानेवारी हा अंतिम दिवस असणार आहे. आणि या दिवशी उरलेल्या सर्व महिलांच्या बघा ज्या महिलांना अगोदरच्या 5 दिवसात पैसे आले नव्हते अशा उरलेल्या सर्वच महिलांच्या खात्यामध्ये या दिवशी 100% पैसे जमा होणार आहेत. तर बघा अशा प्रकारे या ठिकाणी टप्प्याटप्प्याने पैसे वाटप करण्याचं या ठिकाणी नियोजन करण्यात आलेलं आहे आणि अशा प्रकारे सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे पाठवण्यात येणार आहेत. बघा तातडीचे आदेश देण्यात आलेले आहेत वरून की 26 जानेवारी पर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 7वा हप्ता वाटप करा असं या ठिकाणी वरूनच तातडीचे आदेश देण्यात आलेले आहेत. त्यामुळे बघा 26 जानेवारी पर्यंत सर्व माता बहिणींच्या खात्यामध्ये हा जानेवारीचा हप्ता जमा होणार आहे. त्यामुळे व्हिडिओला लाईक करायला आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. अजूनही महत्वपूर्ण माहिती आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. त्यानंतर बघा हा लाभ कोणाला मिळणार आहे तर बघा सर्वच महिलांना मिळणार आहे. ज्या पण महिला या योजनेसाठी पात्र आहेत, ज्या महिलांचा अर्ज मंजूर आहे अशा सर्वच महिलांना लाभ मिळणार आहे. आणि या दिवशी होणार पैसे जमा. बघा आता हे जे तुम्हाला 5 ते 6 दिवस सांगितले 20 जानेवारी ते 25 जानेवारी या कालावधीत सर्व महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत. त्यानंतर बघा जवळपास 2.5 कोटी महिला या ठिकाणी लाभार्थी ठरणार आहेत. ठीक आहे. त्यानंतर बघा हे जे पैसे आहेत हे फक्त निवडक महिलांनाच पैसे मिळणार आहेत. आता ते निवडक महिला कोण आहेत ज्यांना हे पैसे मिळणार आहेत तर बघा निवडक महिलांमध्ये ज्या महिला या योजनेसाठी पात्र आहेत अशा महिलांना पैसे मिळणार आहेत. दुसरी गोष्ट ज्या महिलांचं आधार कार्ड हे बँकेसोबत लिंक आहे अशाच महिलांना या योजनेमधून लाभ मिळणार आहे. ज्या महिलांचं आधार कार्ड बँकेसोबत लिंक नाहीये अशा महिलांना 1ही रुपया मिळणार नाही. ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. त्यामुळे लवकरात लवकर आपलं आधार कार्ड बँकेसोबत लिंक आहे का ते चेकआउट करा आणि लिंक नसेल तर लवकरात लवकर सर्व महिलांनी चेक करून घ्या. तसेच बघा लाडकी बहीण योजनेमधून आता काही महिलांनी माघार घेतलेली आहे. अशा महिलांचे पैसे आता बंद होणार आहे. कारण की त्यांनी स्वतः सांगितले आहे आम्ही या योजनेमध्ये बसत नाही किंवा आम्ही या योजनेमध्ये पात्र होत नाही. जवळपास त्या ठिकाणी बघा आकडा समोर आलेला आहे की जवळपास 4,000 महिलांनी लाडकी बहीण योजनेमधून माघार घेतलेली आहे. या महिलांना आता पैसे बंद होणार आहे कारण त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे की आम्ही या योजनेच्या निकषामध्ये बसत नाही, आम्ही या योजनेसाठी पात्र होत नाही. त्यामुळे त्यांनी स्वतःहून त्यांचा अर्ज मागे घेतलेला आहे. ठीक आहे. ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. प्रामाणिकपणे त्यांनी त्यांचा अर्ज पाठीमागे घेतलेला आहे. तसेच बघा जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात या ठिकाणी बघा जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात लाडकी बहीण योजनेचा हप्ता दिला जाईल. त्यावेळी लाभार्थ्यांची संख्या पूर्वीच्या तुलनेत कमी असणार आहे. सरकार कोणाचेही पैसे माघारी घेणार नाही तसा सरकारचा कोणताही विचार नाही. या ठिकाणी बघा भरपूर महिलांचा प्रश्न होता की पैसे माघारी घेतले जातील का तर या ठिकाणी बघा अजिबात नाही घेतले जाणार. तसा सरकारचा कोणताही विचार नाहीये. तसेच या ठिकाणी बघा सध्या योजनेसाठी कोणतेही नवीन निकष नाहीत अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी दिलेली आहे. त्यामुळे महिलांनी काळजी करायची नाहीये. तसेच बघा महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडम काय म्हणालेले आहेत तर बघा 26 जानेवारीच्या आधीच लाडक्या बहिणींना हप्ता देणार आहोत. या महिन्यात 1500 रुपये मिळणार आहेत. आम्ही आमच्या घोषणापत्रात दिलेल्या सर्व योजना लोकांना देत आहोत. सध्या आम्ही फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याची तयारी करत आहोत अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी दिलेली आहे. बघा या ठिकाणी तुम्हाला जो जानेवारीचा हप्ता आहे तो 1500 मिळणार की 2100 मिळणार याबद्दल सुद्धा त्यांनी कन्फ्युजन दूर केलेलं आहे. त्यांनी स्पष्टपणे क्लिअर केलेलं आहे की तुम्हाला महिलांना जो जानेवारीचा हप्ता मिळणार आहे तो 1500च मिळणार आहे. 2100 बाबतचा जो निर्णय आहे तो पुढील अर्थसंकल्प म्हणजे मार्च महिन्यामधील जो अर्थसंकल्प सादर होणार आहे त्यावेळेस 2100 बाबत निर्णय घेतला जाणार आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा लाडकी बहीण योजनेसंदर्भात ही महत्वपूर्ण माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी दिलेली आहे. त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की 26 जानेवारीच्या अगोदर या ठिकाणी महिलांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत. बघा 26 जानेवारी पर्यंत लाडकी बहिणींचा 7वा हप्ता सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. 26 जानेवारीच्या अगोदर महिलांना हा लाभ देण्यात येणार आहे.